ही नष्ट करणार. इथं आम्ही पाहतो की कशाने आणि कोणत्या प्रकारे तो हे नष्ट करणार. कशा आणि कोणत्या प्रकारे जे काय की तो नष्ट करणार या बाबतीत देखील पवित्र शास्त्रामध्ये जे काय की त्याचे उल्लेख आलेले आहे. पेत्राच्या पत्रामध्ये देखील आम्ही अनेक वेळेस त्याचे जे काय की रेफरन्स पाहिलेत. जुन्या करारामध्ये देखील अनेक जे काय की आम्ही त्याचे जे काय की ते रेफरन्स देखील जे काय पाहिलेले आम्हाला पाहायला मिळतात. इथं तो दाखवतोय की पहिला केफा 3 जे काय की 7व्या वचनामध्ये पहिले केफा 3:7 केफाचा अर्थ पेत्र, ज्याला ग्रीक भाषांतर केलंय पेत्र, मूळ अरामिक लँग्वेज केफा. केफा हा जो केफा आहे त्याचं दुसरं पत्र जे आहे 3रा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे. आकाशे व पृथ्वी ही त्याच्या शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहे. परंतु आताचे जे आकाश आणि ही पृथ्वी जी आहे ती त्याच्या शब्दाने म्हणजे मसीहाच्या द्वारे ती अग्नीसाठी राखून ठेवली. घरामध्ये जे काय की पावसाळा पडण्याच्या आधी आम्ही काय करून ठेवतो, सरपण जमा करून ठेवतो, राखून ठेवतो, जमा करून ठेवतो सरपण. का तर पावसाळ्यामध्ये जे काय की सरपण मिळायला पाहिजे. ती सरपणासारखी राखून ठेवली पृथ्वी आणि ही आकाश. त्या मसीहाच्या द्वारे स्वतः मसीहा देखील ज्या अग्नीच्या द्वारे तो ती नष्ट करणार म्हणजे काही इथं पाहायला मिळतं. आता जे काय की आम्ही पाहतोय की ह्यामध्ये याचं उत्तर आहे एश. या हिब्रू शब्दाला आम्हाला पाहायला मिळते की अग्नी हा शब्द आहे. अर्थात जे काय की हे जे काय आकाश आणि ही जी पृथ्वी आहे ही त्याने ऐश्वारे अर्थात अग्नीसाठी ती राखून ठेवलेली आहे. कोणी शिकवले इतक्या वर्षात हे असं? वरवर आम्ही फक्त सांगत आलोय. पेत्राच्या पत्रावर काय संदेश देत असताना तिथं आम्ही पाहतो की तो स्पष्ट आम्ही सांगतो की आकाश आणि पृथ्वी ही त्याने जे काय अग्नीसाठी राखून ठेवली. परंतु हे भविष्यवचन हे जे काय की जेव्हा बेरेसित या शब्दाच्या मध्ये जेव्हा आम्ही आत शिरतो आणि आत शिरल्यानंतर त्यातले जे गुण आणि त्यातले जे अनेक जे रहस्य आमच्या समोर जे काय की तेव्हा येतात. एश जो शब्द आहे आम्हाला पाहायला मिळतो की तो एश शब्द जो आहे त्याचा अर्थ अग्नी. अग्नीच्या द्वारे तो शब्द आम्हाला पाहायला मिळतो. अग्नीच्या द्वारे जे काय की तो राखून ठेवला गेलेला आहे. राहिलेले जे दोन बेत रेश योद आणि जे काय की ताव ब्रीथ इंग्रजीमध्ये जो शब्द आलेला आहे तो ब्रीथ. ब्रीथ शब्द आम्ही पाहतो हे एकत्र केल्यावर हे दोन हे एकत्र जेव्हा शब्द येतात त्यावेळेस त्या शब्दाला जे काय आहे की
बेत रेश योद आणि ताव हे दोन्ही शब्द बेराचितचे शीन जे काय आहे की शीन आणि जे काय की अलेप आणि शीन हा जेव्हा वेगळा केला तर त्यामध्ये एश शब्द येतो. एश शब्दाचा अर्थ अग्नी आहे. परंतु हे जे दोन्ही बाकी शब्द की बेत रेश आणि योद आणि ताव हे जेव्हा एकत्र केले जातात तर ब्रीथ याचा अर्थ आम्ही पाहतो की काय आहे. इंग्रजी मध्यमचे जे लेकर मराठीमध्ये काय अर्थ होणार त्याचा? बंधनकारक. बंधनकारक आज्ञा किंवा नियम. बंधनकारक आज्ञा जे आहे ते आम्ही पाहतो काही. अर्थात हा जो एश आहे हे अग्नीने हे पृथ्वी आणि आकाश जाळून टाकण्यासाठी हे त्याने बंधनकारक ठेवलेलं आहे. आकाश आणि ही जी पृथ्वी आहे हे अग्नीने जाळून टाकण्यासाठी त्यांनी हे काय करून ठेवलेलं आहे? बंधनकारक ही बाब ठेवलेली आहे, आज्ञा करून ठेवलेली ती बंधनकारक आहे. दुसरे पेत्र 3:7 कडे पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करूया आपण की आणि आताचे आकाश आणि पृथ्वी ही त्याच्या शब्दाने जे काय आहे की ही त्याच्या शब्दाने म्हणजे शब्दाने याचा अर्थ तो रेफर करत आहे या उत्पत्ती 1:1 उत्पत्ती 1:1 पेत्र जो केफा जो आहे शिमोन केफा जो आहे तो या उत्पत्ती 1:1 तो रेफर करत आहे. आणि म्हणून इथं तो शब्द पाहायला मिळतोय की ही त्याच्या शब्दाने अर्थात जे काय आहे की हा जो ब्रीथ किंवा एश या शब्दाच्या बाबतीत तो इथं तो दाखवत असताना इथं तो रेफर करत आहे की तो दाखवत आहे की ह्याद्वारे ही आकाश आणि ही जी पृथ्वी जी काय त्याने निर्माण केली ती तो नष्ट करणार. जे आम्हाला ह्या पृथ्वीवर लय बरं वाटतं, चांगलं वाटतं, आमचं वाटतंय, पण हे देखील पृथ्वीसाठी त्याने आता पूर्ण जे काय की त्याच्या बंधनकारक नियमानुसार त्याने तयार करून ठेवले की हे तो नष्ट करणार. शब्द मस्या इथं शब्द तो वापरत आहे ग्रीक भाषांतर. थोडं आपलं एक फॉर एक्झाम्पल्स म्हणून आपण जे बायबल जिथे नवीन काळात छापलेले आहे त्याचं योहान कृष्णवर्तमान पहिला अध्याय आणि पहिलं वचन आणि इतर आपल्या बायबल मधले बघूया. आपले जे बायबल तयार केलेले आहेत योहान कृष्णवर्तमान पहिला अध्याय पहिल्या वचनामध्ये जे काय की जो भाग आहे त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करू पहिल्यांदी आणि नंतर इतर बायबल मध्ये बघूया की काय डिफरंट आहे. जे वेगळे जे काय की आलेले आहेत बायबल भाषांतरामध्ये ते देखील जे काय की आम्हाला इथं पाहणं देखील गरजेचं आहे. आता इथं जे काय की योहान कृष्णवर्तमान मध्ये पहिला अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये इथं स्वतः योहान जे काय की त्या गोष्टी दाखवते. एरेस्ट जग किंवा ही पृथ्वी अस्तित्वात आणण्यापूर्वी मसिहा अस्तित्वात होता. इथं ग्रीक शब्द जो वापरलेला आहे जो लॉगोस अर्थात जे काय की शब्द तो मराठीमध्ये त्याचा भाषांतर शब्द आहे. या ठिकाणी मसिहा हा मूळ शब्द तिथं आहे. मसिहा हा शब्द कोणत्याही भाषांतर करणाऱ्यांनी तो वापरलेला नाही. ग्रीक लोकांनी हिब्रू हे नाहीसं करण्यासाठी नष्ट करण्यासाठी जे काय की मोठ्या प्रमाणात जो प्रयत्न केलेला होता तो तिथं काही वर्षापर्यंत जे काय की तो सक्सेस झाला, यशस्वी झाला. परंतु कालांतराने त्या हिब्रूचं आणि इस्रायलचं पुन्हा वसन जे होणार आहे हे हिजकेलच्या ग्रंथानुसार जे सांगितलेले भविष्यवचनानुसार हिजकेलने ते पुन्हा हिब्रू आणि इस्रायल हे पुन्हा काय झाले अस्तित्वात आणले. अस्तींचं जे खोर
यचकेलच्या ग्रंथामध्ये असणीचं खोरं हे इस्रायलाचं पुनर्वसनाचं आणि हिब्रू भाषा परत येण्याचं ते जे काय की भविष्यवचन तिथं पाहायला मिळतं. आणि इथं पाहायला मिळतं पुढे की मसीहा यावे एलोहिम बरोबर होता आणि मसीहा यावे एलोहिम होता. आपल्या बायबल मध्ये काय आहे? बायबल सोसायटीच्या प्रारंभी शब्द होता, शब्द देहाचा होता आणि शब्द देह होता. अर्थात ग्रीक लोकांच्या ह्या चुकीमुळं किंवा त्यांची ग्रीक भाषेला जागतिक जे काय आहे की प्रसिद्धी मिळावी म्हणून त्यांनी अनेक जे हिब्रू शब्दातले जे काय गोष्टी होत्या त्या काढून ग्रीक शब्दांचा प्रोनाउन्सेस मध्ये जे काय की तो वापर केला. उदाहरणार्थ जे काय आहे की आम्ही पाहतो की हे प्रकटीकरणामध्ये बघितलेलं मी अल्फा आणि ओमेगा आहे, पण मूळ लेखकाने तो अल्फा ओमेगा शब्द लिहिलेला नव्हता. आलेप आणि ताव हा शब्द लिहिला आहे तिथं. आलेप आणि ताव येतो तिथं. इथं देखील आम्हाला पाहायला मिळतो की जो वचन शब्द आलेला वापरलाय त्याने लॉगॉस, ग्रीक लोकांनी जो शब्द वापरला लॉगॉस, अर्थात तिथं तो मूळ शब्द जो होता तो मसीहा होता. मसीहा यावे एलोहिम बरोबर होता आणि मसीहा हा यावे एलोहिम होता. सर्व अस्तित्वात आणण्यापूर्वी, एरस्त निर्माण करण्याच्या आधी, हे जग आणि ही पृथ्वी निर्माण करण्याच्या आधी तो मसीहाचं अस्तित्व तो तिथं प्रकट करत आहे. हा मोठा फरक बायबल सोसायटी बायबलमध्ये आम्ही पाहतो, पंडितांच्या बायबलमध्ये पाहतो की प्रारंभी शब्द होता, शब्द देहाचा होता आणि शब्द जे काय की तो देह होता. वास्तविक त्यामुळं ओरिजिनलिटी पासून आम्ही फार लांब दुरावलेलो आहोत. पुढे जे काय आम्ही पाहतो टीप आहे म्हणून जे काय की काय रेफरन्स आहे इथं तो आम्हाला पाहायला मिळतात. काय रेफरन्स आहे? येशू मसीहा पुन्हा नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी अस्तित्वात आणणार. यशाचा ग्रंथ, यशाचा नबी याचा जो ग्रंथ आहे 65 अध्याय 17 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. ऑलवेज यशाला हे प्रगटीकरण झालेलं असताना त्याला माहिती आहे यशा संदेशाला की त्याने आता हे जे काय की ज्या यावे एलोहिमने हे जे काय आहे की हे जे काय आकाश आणि ही पृथ्वी जी काय की अस्तित्वात आणलेली आहे ती अस्तित्वात आणलेली पृथ्वी ही तो त्याच वेळेत नष्ट करणार, नेमून ठेवलेली आहे. नष्ट करण्यासाठी बंधनकारक करार आहे तो नष्ट करण्याच्या बाबतीत तो नष्ट करणार. म्हणून येशया संदेशाला जे काही ते प्रगटीकरण झालं आणि येशया संदेशाचे दाखवते 65 अध्याय 17 वचनामध्ये आपण पाहतो की तो इथं दाखवते की कारण पहा मी नवे आकाश व नवीन पृथ्वी अस्तित्वात आणतो आणि पूर्वीच्या गोष्टी स्मरणात होणार नाही, त्या मनातही येणार नाही. मी परत पुन्हा एकदा नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी ही अस्तित्वात आणेल की जे पवित्र जनांचं सार्वकालिक जीवन उपभोगण्याचं ठिकाण नवीन आकाश आणि नवीन पृथ्वीमध्ये फक्त त्याचे जे पवित्र जन जे उठवले गेलेले होते, जे त्याच्याकडे रॅप्चर म्हणजे जे काय की लोकांतरित करण्यात आले जे पवित्र जन जे आहेत त्या पवित्र जनांना त्या नवीन आकाश नवीन पृथ्वीमध्ये ठेवून त्यांना सार्वकालिक जीवन देण्याची त्याची ती योजना प्रगटीकरणामध्ये आम्हाला पाहायला मिळते 20, 21, 22 मध्ये की स्वतः तो त्यांच्यामध्ये राहील, कोखा देखील त्यांच्यामध्ये राहील. तिथं रडणं नाही, दुःख नाही, पाप नाही आणि मरण देखील नाही. अशी मी नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी ही जी काय की तो अस्तित्वात आणि म्हणतो त्या पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे जे काय आहे की यावे अदोनाय म्हणतो कारण जी नवी आकाश व नवीन पृथ्वी मी निर्माण करील ती जशी माझ्यासाठी टिकून राहतील, अर्थात ते कायम स्वरूपी. यशया 66 अध्याय आणि 22 वचन, यशया ग्रंथ 66 अध्याय आणि 22 वचनामध्ये तो रेफर पाहायला मिळतो. कारण मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करीन की जशी मग समोर टिकून राहील तसा तुमचा व तुमचे नाव टिकून राहील असे मी
यावे एलोहिम. हा इथं पाहायला मिळतो. त्यानंतर तिसरा रेफरन्स पाहायला मिळतोय की दुसरे केफा जे काही तिसरा अध्याय 13 वचनामध्ये वचन म्हणतात, तथापि त्याच्या वचनाप्रमाणे ज्यामध्ये न्यायी पण राहते असे नवीन आकाश व नवीन पृथ्वी त्याची आम्ही वाट पाहत आहोत. आता किती जण वाट पाहतच नाही माहिती मला, कारण आम्हाला त्याचं नॉलेजच नाहीये. वचनाचं शिक्षणच आम्हाला देण्यात नाही आलेलं. वाट पाहणं तर लांबच आहे. केफा जो आहे, शिमोन केफा जो आहे, तो इथं सांगत आहे की तथापि त्याच्या वचनाप्रमाणे ज्यामध्ये न्याय पण राहते असे नवे आकाश व नवीन पृथ्वी याची आम्ही वाट पाहत आहोत, की लवकरात लवकर आम्ही त्यामध्ये जे काय की युगानुग त्या जे काय की यावे एलोहिम बरोबर त्या मस्सिया बरोबर सार्वकालिक जीवनाचा उपभोग घेण्यासाठी, सर्व जीवन प्राप्त करून घेण्यासाठी. प्रकटीकरण 21 अध्याय पहिल्या वचनामध्ये देखील तो सांगत आहे की मग मी नवे आकाश व नवीन पृथ्वी पाहिले, कारण पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही सळून गेली, आता नष्ट झाली आणि समुद्र देखील राहिला नाही. पहा मी नवे आकाश आणि नवीन पृथ्वी ही अस्तित्वात आणतो. इथं तो प्रॉमिस करत आहे, मी नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी जे काय की ते अस्तित्वात आणेन. परंतु जे जुने आकाश आणि जुनी पृथ्वी जी आहे, ती जुनी पृथ्वी जे काय की सरून गेले, आता ते नष्ट करण्यात आले, डिस्ट्रॉय करण्यात आले, नाहीसे करण्यात आले. आणि पुढे आम्हाला पाहायला मिळते की त्यात समुद्र देखील राहिला नाही. पहिल्या निर्मितीतल्या कोणत्याच गोष्टी या नवीन आकाश नवीन पृथ्वीच्या मध्ये तो त्याने ठेवलेला नाही. ना सूर्य तिथं ठेवलाय, ना चंद्र ठेवलाय, ना तारांगण ठेवलंय. सर्व एकदम बनवून टाकलं. महत्वाचा प्रश्न आहे की पवित्र शास्त्राच्या सुरुवातीला बेरेशीत मध्ये एलोहिम हा शब्द जे काय की का पहिला आला नाही. हिब्रू नियमाप्रमाणे हा जो शब्द आहे, हा शब्द पहिला का आला नाही, तिसरा का टाकला गेलेला आहे. हिब्रू धार्मिक नियमाप्रमाणे कोणतेही रिलिजियस वर्क करत असताना किंवा धार्मिक विधी करत असताना प्रथम त्यांच्या देवाचं नाव ते घेतात. जसं इतर धर्मांमध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतात की कोणतेही काम सुरू करण्याच्या आधी किंवा कोणतेही वाचन करण्याच्या आधी ते त्यांच्या देवाचं ते नाव पहिले घेतात. इथं का आला नाही पहिला? इथं जो एलोहिम शब्द आहे, ज्याला भाषांतरामध्ये देव किंवा गॉड हा शब्द तो वापरलेला आहे, एलोहिमच्या मध्ये आम्ही पाहतो की हा जो बेथ है, हा जो बेथ है, थोडा लांब लिहू म्हणजे थोडं समजून येईल. हा जो बेथ है, हा पहिला अक्षर रेशीत, हा दुसरा अक्षर. बेथ जो आम्ही पाहतो की हा पहिला अक्षर बेराशीतला पहिला बेथ हा शब्द जो आहे, आणि रेशीत हा दुसरा शब्द आम्हाला पाहायला मिळतो की रेशीत या शब्दाचा अर्थ प्रथम काय आहे.
रेषित याचा अर्थ प्रथम काय आहे किंवा प्रथम निवडलेला आहे. यामध्ये प्रथम भाग रेषित मध्ये जे अर्थ आहे, प्रथम काय आहे किंवा प्रथम काय निवडलेलं आहे किंवा निवडक भाग. तिसरा आम्हाला पाहायला मिळतं उत्कृष्ट, आणि शेवट आम्ही पाहतो की प्रथम फळ. जे 3 ते 4 अर्थ त्यामध्ये पाहायला मिळतात. प्रथम फळ त्याचे अर्थ 1 कोरिंथ 15वा अध्याय आणि 20वा वचन. 1 कोरिंथ 15वा अध्याय आणि 20वा वचन. येशू मसीहा हा मेलेल्यामधून उठलेला प्रथम फळ. येशू मसीहा हा मेलेल्यामधून उठलेला प्रथम फळ असा आहे. येशू मसीहा मेलेल्यामधून उठलेला तो प्रथम फळ आहे. अर्थात याह्वे एलोहिमच्या त्या वचनामध्ये त्याच्या प्रिय पुत्राच्या पुनरुत्थानाचं हे भविष्य वचन आहे. याह्वे एलोहिमच्या जे काय की वचनामध्ये, या पहिल्या वचनामध्ये येशू मसीहाच्या पुनरुत्थानाचं हा सेक्शन यामध्ये आलेला आहे. तो याह्वे एलोहिम आम्ही पाहतो की त्याचा प्रिय पुत्र मसीहा, येशू मसीहा, त्याच्या बाबतीचा जे काही इथं तो भाग इथं पाहायला मिळतो की तो प्रथम फळ असा तो आहे. रेषित प्रथम फळ. एलोहिम मध्ये येशू हा प्रथम फळ आहे. पहिल्या फळातील एलोहिम हा आलेप व ताव असा आहे. हे आम्हाला मूळाक्षराच्या माध्यमातून आम्ही पाहिलं. दोन अर्थात येशू मसीहा हा निर्माण करत्याबरोबर तो स्वतः याह्वे एलोहिम देखील आहे. आणि दुसरा एक आम्हाला इथं तो दाखवते दुसरा अर्थ की तोच येशू मसीहा मेलेल्या म्हणून पुन्हा उठणार आहे. म्हणून हे 2 एक इथं आलेले आहेत. हे 2 एक तिथे आलेले आहेत. पुढे तो दाखवतोय की येशू मसीहाने आकाश पृथ्वी अस्तित्वात आणली. पुन्हा हा नवीन खुलासा नाही. हिब्रूच्या नियमाप्रमाणे पुन्हा हा नवीन खुलासा नाही. योहान कृष्णवर्तमान 1 अध्याय 3 वचनामध्ये इथं तो दाखवते की सर्व गोष्टी येशू मसीहाच्या द्वारे अस्तित्वात येतात. सर्व गोष्टी, या भूतलावरील सर्व ज्या काय गोष्टी आहे त्या सर्व गोष्टी त्या येशू मसीहाच्या मध्ये म्हणून इथं जो आलेला आहे तो आणि शब्द जो आलेला आहे ह्या एथ बरोबर जोडलं गेलंय आणि जोडला गेलेला आहे. वे एथ जोडला गेलेला आहे. त्याच्याद्वारे मसीहामध्ये जे काही आम्हाला पाहायला मिळतात अस्तित्वात येतात. कलसेकराचं पत्र 1 अध्याय आणि 16 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की येशू मसीहाच्या द्वारे सर्व गोष्टी अस्तित्वात आल्या. पाऊल कलसेकराच्या मंडळीला तो दाखवत आहे की सर्व गोष्टी, सर्व दृश्य आणि अदृश्य असणाऱ्या सर्व ज्या काय गोष्टी त्या येशू मसीहाच्या द्वारे अस्तित्वात आल्या. हा इथं आम्हाला पाहायला मिळतो की बेत मधील जो पहिला अक्षर जो आहे तो इथं घर. बेत
आहे याच्यामध्ये अक्षर? पहिले प्रथम जे अक्षर जे बेत आहे ते आम्ही पाहायला मिळतो. बेत, घर, घरधारक तो शब्द इथं पाहायला मिळतो. घर मालक आम्ही पाहतो, घरधारक आम्ही पाहतो की या बेत ह्याच्यामध्ये क्वेश्चन झालं पुढचा. बेत अर्थ घर. रोष, अचा उच्चार आहे मध्ये आलेप असल्यामुळं. रोष मुख्य, हेड घराचा मुख्य, घराचा प्रमुख तो एलोहिम अर्थात येशू मसीह आहे. मुख्य जो आहे हेड अर्थात एलोहिमच्या घरातील प्रमुख, एलोहिमच्या घरातील प्रमुख तो येशूवा जो आहे, मसीहा जो आहे तो मुख्य आहे. कुठं कुठं मुख्य दाखवलं त्याला? मंडळीचा मस्तक तो मसीहा आहे. मंडळीची कौन्सिला तो देखील मुख्य आहे. तिथं कौन्सिला मसीहा, येशूवा मसीहा आहे. अनेक प्रकारचे जे रेफरन्स जे आहे की त्याच्यामध्ये जे काय की दिलेले पाहायला मिळतात. आणि इथं जो काय आहे की येशू मसीहा स्वतः सरते शेवटी येशू मसीहा सर्वात मुख्य आहे. बेत रोष, रोष मुख्य आहे तो. आणि प्रमुख मुलगा देखील, प्रामुख्याने तो मुलगा देखील शब्द जे काही इथं आम्हाला पाहायला मिळतो तो येशू मसीहा हा प्रमुख, त्याचा जो मुलगा आहे ज्याला हिब्रू मध्ये बेन हा शब्द जे काय की वापरलेला आहे. बेन मुलगा. बेन देखील जे काय की तो मुलगा इथं आम्हाला पाहायला मिळतो तो मसीहा, येशू मसीहा त्या यावे एलोहिमचा तो बेन आहे, तो मुलगा आहे. आणि इथं तो शब्द जो आलाय आता दुसरा पवित्र शास्त्रातला दुसरा शब्द आहे जे स्तोत्र 2 वाचले आपण.